विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण M3 चा इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचा 2024 पॅटर्नचा पेपर पॅटर्न बघणार आहोत। M3 चा पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे, बाकी कुठल्याच विषयांचा बदललेला नाहीये। सो 70 मार्कासाठी आपल्याला पेपर पॅटर्न कसं असेल, काय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 50 मार्कासाठी काय जायला पाहिजे किंवा 70 पाडण्यासाठी पण आपण काय काय महत्त्वाचे टॉपिक केले पाहिजे किंवा 2 ते 3 दिवसात पास व्हायला काय काय केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ डिस्कस करूया। या पॅटर्न नुसारच तुमचा पेपर येणार आहे। सो पॅटर्न समजून घेऊया। बघा आता मित्रांनो, M3 मध्ये पहिला आहे की इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मध्ये हा आपला पेपर आहे 70 मार्काचा। 70 मध्ये बघा पहिले 10 मार्कला MCQ आहे, 5 MCQ 5 युनिट वरती, म्हणजे प्रत्येक युनिट वरती एक MCQ चा प्रश्न तुम्हाला येणार आहे। ओके, 2-2 मार्कला धरले, 5 दुने 10 मार्क पडून जातात। आता नेक्स्ट बघा, युनिट नंबर हा आहे आपला क्वेश्चन नंबर 2, जो पहिला MCQ वर गेला। क्वेश्चन नंबर 2 जो आहे, जस्ट अ मिनिट, बघा आता हा क्वेश्चन नंबर 2 आहे, हा युनिट नंबर 1 वर आहे। LD मध्ये बघा 12 मार्कला आहे आणि 5 पैकी 5 बीट आहे, 5 पैकी 2 सोडवायचे। जुन्या पॅटर्न मध्ये कसं होतं आपल्याला, जुन्या पॅटर्न मध्ये क्वेश्चन नंबर 2 त्याच्यात 3 बीट होते, तिन्ही कंपल्सरी होते, किंवा डायरेक्ट क्वेश्चन नंबर 3 3 बीट तिन्ही कंपल्सरी, हे दोन्ही पण युनिट नंबर 1 वर असायचे। या प्रकारे जुना पॅटर्न होता, ऑल बीट आर कंपल्सरी। पण इथे नाही, आता 5 पैकी तुम्हाला एनी 3 आहे, 3च बीट सोडवायचे, समजतंय? सो हे उलट तुम्हाला आता सोपं झालंय। सो याच्यामध्ये बघा सिमिलरली हा जो सेकंड असणार आहे लाप्लास मध्ये 5 बीट आहे, 5 पैकी 3 सोडवायचे, एनी 3। क्वेश्चन नंबर 4 आहे युनिट 3 वरती, तो आहे आपला झेड आणि फुरियर ट्रान्सफॉर्म, त्याच्यावरती सेम 5 पैकी 3 बीट सोडवायचे। क्वेश्चन नंबर 4 आहे आपला युनिट नंबर 4 वर, येस, क्वेश्चन नंबर 5 युनिट नंबर 4 वर आहे बघा, याच्यामध्ये पण 5 पैकी 3 बीट करायचे। आणि क्वेश्चन नंबर 6 हा युनिट 5 वर आहे, याच्यापैकी 5 पैकी 3 बीट करायचे। या पद्धतीनेच आपला पॅटर्न असणार आहे। 12 मार्कला ईच क्वेश्चन, 4 मार्कला ईच क्वेश्चन, 4 त्रिक 12, बरोबर। एका बीटला 4 मार्क, 3 बीट करायचे। सो 12 मार्कला थिअरी, 12 पंचे 60 आणि 10 70, असा 70 मार्काचा पेपर आहे, 2.5 तासाचा पेपर असेल। आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय सोपं आहे, जे कोणी पण करू शकतं, यस, ते गोष्टी सांगतोय बघा। पहिल्या याच्यामध्ये शॉर्टकट मेथड करा, व्हेरिएशन पॅरामीटर करा आणि कॉची लिजेंडरी करा। हे दोन्ही नाही केले तरी चालेल, फक्त 3 पॉइंट करा। हे सोपे पॉइंट एकमेकांवर डिपेंडंट आहे, इथेच 12 मार्क सिक्युर होऊन जातात। यस, ज्याला समजा चान्स नाही घ्यायचा आहे, यांच्यात जर अवघड आला तर इकडे आला पाहिजे, त्यानेच फक्त मग या 2 मेथड पैकी कुठल्या, ही मेथड सोपी, मग सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस या 4थ्या मेथडला तुम्ही जाऊ शकता। मी डॉट करून देतो बघा, ही एक ऑप्शनल मेथड घेऊ शकता। हे इलेक्ट्रिक सर्किटला नका जाऊ, टफ आहे, एवढंच केलं चालेल। आणि ज्याला जस्ट 51 मार्क घ्यायचे, 50-55 मार्क, त्यांनी एवढं केलं तरी ओके आहे। आता नेक्स्ट पुढे बघा, सेकंड लॅप्लास मध्ये लॅप्लास ट्रान्सफॉर्म आणि इन्व्हर्स जे आहे, इथे पार्शियल फ्रॅक्शनचं गणित जिथे येईल, इथे किंवा इथे दोघांपैकी एका ठिकाणी पार्शियल फ्रॅक्शनचं गणित येईल इन्व्हर्स मध्ये, ते तुम्हाला करायचंय, बरोबर। आता लॅप्लास मध्ये काय आलं, इथे लॅप्लास मध्ये लॅप्लास फाइंड करणं, नंतर मल्टिप्लिकेशन रूल, डिव्हिजन रूल, नंतर इंटिग्रेशन 0 to t, इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी, हे सगळे इथे लॅप्लास आणि लॅप्लासच्या प्रॉपर्टी आणि फंक्शन झाल्या। आणि इन्व्हर्स मध्ये काय आलं, इन्व्हर्स मध्ये पार्शियल फ्रॅक्शनचं सम या दोघांपैकी एका ठिकाणी असेल, ते आपल्याला करायचंय। बाकी हे ह्या प्रकारे केलं तर 12 मार्क कव्हर होता। आणि ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे, ऑप्शन नाही सोडायचं, त्याने ऍप्लिकेशन ऑफ लॅप्लास करा, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो आपण त्याला। ऍप्लिकेशन ऑफ लॅप्लास टफ टॉपिक आहे, यस, तो ज्याला जमेल त्यानेच करा। एवढं जरी केलं तर इथे आउट ऑफ मार्क कव्हर होत आहे। नेक्स्ट आता पुढच्या युनिटला बघा, फुरियर मध्ये बघा झेड ट्रान्सफॉर्म मध्ये इन्व्हर्स झेड आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन इन्व्हर्स झेड मध्ये 2 मेथड आहे, एक पार्शियल फ्रॅक्शन आणि एक इन्व्हर्जन इंटिग्रल। लक्षात ठेवा, इन्व्हर्स झेड मध्ये 2 मेथड आहे, पार्शियल फ्रॅक्शन आणि इन्व्हर्जन इंटिग्रल, या 2 मेथड आणि डिफरन्शियल इक्वेशन। एवढं केलं की तुम्हाला 10 मार्क सिक्युर होता। आता झेड ट्रान्सफॉर्म आहे, झेड ट्रान्सफॉर्म मध्ये बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहे। सो झेड ट्रान्सफॉर्म करण्यापेक्षा खूप मोठे येतात, 6-7 टाईप येतात, त्यापेक्षा हा प्रश्न करा तुम्ही, फुरियर ट्रान्सफॉर्म किंवा इन्व्हर्स फुरियर ट्रान्सफॉर्म, त्याच्यामध्ये पण इन्व्हर्स करा, कारण दोघं और आहे ना, एकतर इथे फुरियर आला तर इथे इन्व्हर्स येईल, किंवा इथे फुरियर आला तर इथे इन्व्हर्स येईल, म्हणजे क्वेश्चन ए आणि बी मध्ये कुठेतरी इन्व्हर्स आपल्याला येणार आहे। हे 2 क्वेश्चन आणि हा इन्व्हर्सचा क्वेश्चन झाले, 12 मार्क एकदम इझी आहे, कळतंय? या पद्धतीने जा। आणि ज्याला ऑप्शन नाही सोडायचं, 70च घ्यायचंय, मग त्यांनी इन्व्हर्स सोबत फुरियर जरी ऍड करून घेतला तरी चालेल, फुरियर पण सोपं आहे, पण इन्व्हर्स जास्त सोपं आहे। सो ज्याला 12 मार्क घ्यायचे आहेत किंवा 50-55 मार्क घ्यायचे, त्यांनी हे 2 पॉईंट केले, हा एक केला, ओके आहे। ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे, जे काही नाही सोडायचं, त्यांनी हा एक ऍड करा।
झेड ट्रान्सफॉर्मची गरज नाही. बघा जिथे मी खुणा केलेला नाहीये त्याची गरज नाहीये तुम्हाला, तरी तुम्हाला आउट ऑफ 70 पैकी 70 मार्क पडतात. येस. नेक्स्ट पुढे बघा, युनिट नंबर 4 आहे आपला. त्याच्यामध्ये हे सोपे सोपे टाके, कोरिलेशन, मोमेंट्स, रिग्रेशन. ओके, 3 याच्यातच तुमचे 15 मार्क झाले. प्रोबॅबिलिटी डायरेक्ट ऑरला पडलाय, घेण्याची गरज नाही. येस. आणि एखाद्याला वाटतंय तरी मला प्रोबॅबिलिटी करायचंच आहे, तर मग त्याने हा टॉपिक करा, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन किंवा चाय स्क्वेअर. हे सोपे आहे. आपलं पॉइझन्स आणि बायनॉमियल पेक्षा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आणि चाय स्क्वेअर सोपं आहे. हा नेक्स्ट वाला ऑप्शन ठेवला आपण. यस. ज्याला 70.70 घ्यायचे त्यासाठी ठेवलाय. ज्याला जस्ट 50-55 वर जायचे त्यांनी 3 केले तरी ओके आहे. म्हणजे या 3 मध्ये 12 पैकी 12 कव्हर होता, म्हणजे इथे पण 70 कव्हर होत आहे. पण या 3 मध्ये एखादा चुकला, परफेक्ट नाही आन्सर आलं, मी असं धरलंय म्हणजे 50-55 की 65चा पेपर लिहिला 50-55 पर्यंत आपल्याला पडतील, या हिशोबाने मी सांगतो. येस. नेक्स्ट आता इकडे आहे वेक्टर कॅल्क्युलस मध्ये बघा, डीडी सोपा आहे, इरोटेशनल सोपा आहे, आयडेंटिटी टफ आहे, लाईन इंटिग्रल टफ आहे, स्टोक्स थेरम सोपा आहे. बस एवढे पॉइंट कन्फर्म करा. याच्यामध्ये 12 मार्क कव्हर होता. आणि जर आपल्याला आउट ऑफ मार्क कन्फर्मच करायचे तर मग हा तुम्हाला कव्हर करावा लागेल. वेक्टर आयडेंटिटीज प्रूव्ह दॅट असतात या प्रकारे. एवढे 2 पॉइंट केले, 8 मार्क सिक्युअर होत आहे. हा एक ऍड केला तरी तुमचे 4 मार्क वाढताय. आयडेंटिटीज जर करून ठेवला तर फिक्स आहे. बरोबर, 2 दिलेले असतील, 2 पैकी 1 सोडवायचं आहे, म्हणजे इथेही 12 मार्क सिक्युअर झाले. सो ह्या पद्धतीने आपला हा 70 मार्काचा पेपर आहे. कळालं? ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे त्यासाठी एक्स्ट्रा पॉइंट काय मी या हिरव्या अक्षरात लिहिले आहे. जनरल ज्याला 60-65 मार्काचा पेपर लिहून 50-55 मार्क घ्यायचे त्यांनी हे मार्क केलेले पॉइंट करा. ओके. आता बघा, ज्याला 70/70च घ्यायचे त्याच्यासाठी मी ऑप्शन दिला, म्हणजे 70/70 म्हणजे 65 ते 70 घ्यायचे, त्यासाठी हा ऑप्शन दिला मी. जे याच्यात कुठले कुठले करणार आहे, हे ब्ल्यू टिक प्लस ग्रीन. ओके, हे आलं. आता ज्याला समजा 55 मार्क घ्यायचे, 50 ते 55 मार्क घ्यायचे, त्यांनी काय करा, फक्त ब्ल्यू टिक वाले करा, ग्रीन वाले स्किप करून द्यायचे. बरोबर. आणि ज्याला जस्ट पास व्हायचंय, 40-45 मार्क पाडायचे आणि हार्डली 2 ते 3 दिवसात M3 कव्हर करायचं, 2 ते 3 दिवसामध्ये M3 कव्हर करायचं, तर त्यांनी काय काय करायला पाहिजे बघा, लक्ष द्या. आता ज्याला 2 ते 3 दिवसात करायचं त्यांनी काय काय करायचं, सगळ्यात सोपं फक्त इकडे मार्क करतो मी, व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर. बस इथे एवढंच त्याला शक्य आहे. नंतर इकडे इनव्हर्स लॅपलास म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन आणि लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या प्रॉपर्टीज, हे 2 क्वेश्चन तो करू शकतो. इकडे त्यांनी हे करून घ्या, हा पॉइंट 4 4 4 8 8 4 12 12 8 20, हे पूर्ण 20 आणि 12 किती झाले, 32. ओके. डीडी आणि रोटेशन सोपे 33 34 44 बघा, 44 मार्काचा पेपर कव्हर होतो. जे डॉट केले हे पॉइंट करा. बस या पद्धतीने M3चा अभ्यास करा, 100% तुम्ही गॅरंटेड स्कोर करणार मित्रांनो. आणि M3चा तुम्हाला फ्री लेक्चर्स पाहिजे असतील ना, IMP क्वेश्चन पाहिजे असतील ना, पर्पल ॲप डाउनलोड करा. या सगळ्या युनिट्सवरचे फ्री IMP क्वेश्चन मी पर्पल ॲप मध्ये अवेलेबल करून दिले, ते आम्ही अनलॉक केले, सगळ्या मुलांसाठी फ्री केले 24 पॅटर्नच्या. सो तुम्ही लगेच पर्पल ॲप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यामध्ये IMP क्वेश्चनचा फोल्डर, त्यात बघा सगळे क्वेश्चन्स IMP वाले मी अनलॉक केले, ते बघा. तसंच तुम्हाला वाटतंय सर तुमचे मला लेक्चर पाहिजे, तुम्ही युट्यूबवर माझे नंबर ऑफ फ्री M3चे लेक्चर ते बघा, त्यात नाही तुमचा M3 स्कोरिंग होईल, पण तुम्हाला आउट ऑफ मार्कच घ्यायचे, 2-3 दिवसात शुअर शॉट काढायचा आहे, जास्त विचार नाही करायचा. तर मग हे सगळे पॉइंट्स असलेलं आपलं पर्पल ॲप आहे, त्याच्यात मी M3 मराठीत शिकवलाय. सो ज्याला M3 काहीच येत नाही, कॅल्सी वापर देत नाही, M3ची भीती वाटते किंवा M3चा अभ्यास झालाय पण कॉन्फिडन्स येत नाही, M3 ठेवायचं नाही, बाकी इंजिनिअरिंग करून घेऊ, कॉलेजमध्ये शिकवलेले M3 समजलं नाही, मॅथ्स बघून भीती वाटते. सो त्या सगळ्यांसाठी पर्पल ॲप आहे. माझा M3चा कोर्स आहे, कुठल्याही डिपार्टमेंटचा असो, मराठीत मी शिकवलंय सोप्या पद्धतीने, कॅल्सी ट्रिकवर. तोच कोर्स रेफर करा, सबस्क्राईब करा, 100% गॅरंटेड. मी शिकवलं तो अभ्यास केला, तुमचा आयुष्यातला शेवटचा M3 असेल, पण M3 देण्याची गरज नाही, M3 स्कोरिंगच होईल. येस. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा. तसंच तुमचे इलेक्ट्रिकलचे M3 सोबत या सेमचे जे विषय आहे, जसं EMI आहे, आपल्याला ADE आहे, पॉवर सिस्टीम 1 आहे,
यस आणि M3 या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड कोर्सेस आपल्या पर्पल ॲप मध्ये अवेलेबल आहे. सो तुमचा वेळ कमी असेल, स्कोरिंग करायची असेल तर पर्पल ॲप वरून तुम्ही पूर्ण पॅकेज घेतलं तुम्हाला चांगला डिस्काउंट पण भेटेल. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये हेल्पलाईन नंबर कॉन्टॅक्ट करा. सो आमच्या सोबत ऍप्लिकेशन वरच्या स्टडी मटेरियलवरनं अभ्यास करा. आमचं स्टडी मटेरियल जेव्हा वापरशाल ना तेव्हा अदर काहीच वापरायचं नाही. जेवढं आम्ही दिलंय व्हिडिओज, नोट्स, सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन तेवढंच करा. तुम्ही वर्गात पहिले येशाल. बाकी कुठलंच काही करू नका. पुस्तकं वगैरे बघायची गरज नाही. आम्ही दिलं तेच करा. गॅरंटेड तुम्ही तुमची इंजिनिअरिंग सोपी करा. यस. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपलं पर्पल ॲप डाउनलोड करा आणि अभ्यास करा. M3 स्कोरिंग होईल. बेस्ट ऑफ लक.